नमस्कार स्वामी मॅडम. आज मराठी विषय संदर्भात मी तुमची चर्चा करणार आहे. म्हणजे मराठी सारखा विषय आजच्या कालावधीमध्ये इंग्लिश मिडियमची मुलं असतील किंवा सीबीएसई बोर्डची मुलं असतील किंवा इंग्रजी भाषेच्या जमान्यामध्ये मराठी विषय थोडासा मागे पडत चाललेला आहे. आपण मस्त म्हणतो की मराठी आपली राज्यभाषा आहे किंवा मराठीला अभिजात दर्जा आता प्राप्त झालेला आहे. आपण आता जस्ट मराठी गौरव दिन साजरा केला. परंतु हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांना मराठीचा खूप प्रॉब्लेम आहे. विद्यार्थ्यांना मराठी लिहिण्याचा प्रॉब्लेम आहे, मराठी वाचण्याचा प्रॉब्लेम आहे, मराठी बोलण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि हे शिवधनुष्य तुम्ही गेली 8-10 वर्षापासून एनडीटी अकॅडमीमध्ये पेलताय. आणि हे शिवधनुष्य पेलत असताना तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना मराठी उत्तम प्रकारे शिकवून तुमच्या शैलीतनं शिकवून त्या विद्यार्थ्यांना मार्क्स तर मिळवून देतात, पण मराठीबद्दल अभिमान आणि स्वाभिमान निर्माण करताय. हे तुम्हाला कसं शक्य झालं? काय सांगाल तुम्ही मराठी भाषेबद्दल? आणि मराठी शिकवत असताना तुम्हाला मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची ही जी उमेद आहे ही कशी मिळते? आणि तुम्ही कशा पद्धतीने ज्ञानज्योती अकॅडमीतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मराठीसाठी प्रवृत्त करता? तसं तर मराठी भाषा आपण आता जसं म्हणतो तसं आपण मराठी भाषेचे विद्यार्थी मागे पडले. त्याला कारण म्हणजे जरी इंग्रजी माध्यम असेल तरी पण थोडंफार का होईना पण त्याला पाठिंबा जो लागतो पालकांचा पाठिंबा हा खूप कमी आहे. आणि त्याच्यासाठी खरं तर ते पालकांनी अगोदर ते शिवधनुष्य उचलावं लागतं. त्यांनी अगोदर ते सर्व पेलावं लागतं ते खरं तर. आणि ते काम आता सध्या आम्ही करतो. म्हणजे अगदी शुद्ध लेखनापासून किंवा त्यांना त्या गोष्टी कशा पद्धतीने लिहिल्या पाहिजेत, कशा पद्धतीने वाचल्या पाहिजेत हे आम्ही प्रथम त्यांच्याकडून करून घेतो. व्याकरणाचा प्रत्येक भाग अगदी म्हणजे शब्दांच्या जातीपासून ते अगदी पूर्ण वाक्यांच्या प्रकारापर्यंत पूर्ण आम्ही ते करून घेतो. आणि मग त्यांना पूर्ण म्हणजे पहिल्यांदा पायापासून ह्याच्यापर्यंत टोकापर्यंत नेण्याचं अगदी महत्वाचं आम्ही काम करतो. आणि त्याच्यामुळे ते छोट्यापासून मोठ्यापर्यंत जेव्हा जातो तेव्हा मुलांच्या मध्ये एक स्वतःच एक आत्मविश्वास निर्माण होतो. आणि 10वी मध्ये ते चांगल्या पद्धतीने अगदी सहज पद्धतीने पेपर्स व्यवस्थित करू शकतो. मॅडम नक्कीच, कारण तुम्ही बोर्डाच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी सकाळी वर्गात रिव्हिजन घेत होता मराठीची. आणि मी सहज वर्गात एंट्री केली आणि मुलांना शुभेच्छा देण्यासाठी वास्तविक पाता गेलो होतो. आणि सहज मला असं वाटलं की मॅडमनी काय घेतले, आपण याची थोडी चाचपणी करावी. आणि मी मुलांना व्याकरण विचारायला सुरुवात केली. म्हणजे मराठीच्या मधले जे शब्दांच्या 4 जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, केवळ प्रयोगावे, शब्दविगावे, उभयनव्यावे, हे गेली 30 वर्षापूर्वी मी शिकलो. माझ्या शिक्षकांनी मला शिकवलं होतं. आणि तोच प्रयोग मी मुलांशी करून पाहिला. तर 10वी इंग्लिश मिडियमच्या मुलांनी सुद्धा मला उत्तम पद्धतीने ती रिॲक्ट झाली माझ्याशी. उत्तम पद्धतीने त्यांनी सांगितलं. मला असं वाटलं की 30 वर्षापूर्वी जे मला माझ्या शिक्षकांनी शिकवलं होतं आजही त्या लेवलचे शिक्षक पुण्यात आहेत, ज्ञानज्योती अकॅडमीमध्ये आहेत, की मराठी सुद्धा मुलांना उत्तम पद्धतीने शिकवतात. मुलांनी 15-20 मिनिटं माझ्याशी मुलं कनेक्ट झाली. त्या 15-20 मिनिटांमध्ये मुलांनी उत्तम प्रकारची मराठीची रिव्हिजन मला दिली. मला आनंद वाटला की माझ्या ज्ञानज्योती अकॅडमीमध्ये उत्तम प्रकारची तयारी आमच्या स्वामी मॅडम करून घेत आहेत. मराठी हा भाषा जो विषय आहे हा शिकवताना आपण असं नेहमी म्हणतो की तुम्ही कोणतीही जगातली भाषा शिका, पण तुमची मातृभाषा ही उत्तम असली पाहिजे. मातृभाषेतनं जे ज्ञान तुम्हाला मिळतं ते जगातल्या कुठल्याही भाषेतनं मिळत नाही. आणि मातृभाषा शिकवण्याचं काम तुम्ही करता. ज्ञानज्योती अकॅडमी मधल्या विद्यार्थ्यांमध्ये हा आत्मविश्वास निर्माण होतो का तुम्ही शिकवताना? अगदीच होतो, प्रश्नच नाही. कारण त्यांना एकतर आपण भाषेचं ज्या वेळेला म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच भाषेचं महत्व सांगितलं जातं. जरी मातृभाषा म्हणजे तुम्ही इंग्रजी आपण म्हणतो आता सध्या की भाकरीची भाषा झाली आपली, पण तरी सुद्धा मातृभाषेशिवाय आपण आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टींमधून प्रथम आपण अगदी आईला आई म्हणताना सुद्धा आपण प्रथम मराठी शिकतो आपण किंवा समजावतो आपण. त्याच पद्धतीनं जर त्यांना सांगितलं आपण त्यांना की ते महत्वाचं आहे आता आपल्याला, आणि नंतर इंग्रजी प्रश्नच नाही, आपोआप त्याच्यावर प्रभुत्व निर्माण होतं. हे जर त्यांना समजावलं तर त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि ते स्वतःहून ते करतात. आता दोन्ही मिडियमचे म्हणजे इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियमच्या दोन्ही माध्यमाच्या मुलांचे मराठीचे बोर्डाचे पेपर झाले. काय मुलं तुम्हाला पेपर झाल्यानंतर काय मुलांनी तुमचे संभाषण साधलं किंवा काय संवाद साधला, काय मुलं तुमच्याशी बोलली, तुम्हाला मुलांनी काय धन्यवाद दिला, काय भावना होत्या मुलांच्या पेपर संपल्यानंतरच्या? ज्या मुलांना म्हणजे मराठी पेपर अवघड जाईल असं थोडंसं वाटत होतं किंवा भीती निर्माण होत होती, त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला होता. आणि त्यांनी स्वतः येऊन सांगितलं की मॅडम आम्हाला खूप सुंदर पेपर गेला. आपलं जे आदल्या दिवशी समजा रिव्हिजन झाली आहे तेच व्याकरण आलं, तेच निबंधासारखे पॉइंट आले सगळे. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये खात्री निर्माण झाली की आपल्याला मराठी खूप चांगलं यायला लागले किंवा मराठीमध्ये मला चांगले मार्क्स पडतील. 100% आम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं काय म्हणतो आपण एक तुरा रोवू आम्ही मराठीमध्ये, इतकं त्यांना आत्मविश्वास निर्माण झाला. म्हणजे मराठीचा झेंडा रोवणार असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच. येस मॅडम. आता इथून पुढच्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये तर हे आज आणखी गणित अवघड होत चाललंय. कारण
आताची जनरेशन पालकांची आहे ही सुद्धा बऱ्यापैकी इंग्रजीचाच वापर करते, इंग्रजी भाषेचाच वापर करते. त्यामुळे मराठी सुद्धा घरामध्ये बोलताना एका वाक्यामध्ये जर 6 शब्द असतात तर ते 3 शब्द हे इंग्रजीच असतात. त्यामुळं इंग्रजी शब्द असल्यामुळे मुलांना मराठीमध्ये पर्यायी शब्द काय हे माहित नाही. तर ज्यावेळेस आपल्याकडे 8वीत मुलगा येतो त्यावेळेस पालक नेहमी सांगतात की मराठी मुलाला जमतच नाही. वास्तविक पाहता पालक हा मराठी घराचा आहे. आणि आता शासनाने सुद्धा असं केले की मातृभाषेतलं शिक्षण मराठी हा विषय अनिवार्य केलेला 10वी पर्यंत. तर ह्या मराठी विषय शिकण्यासाठी ज्ञानज्योत अकॅडमी मध्ये योग्य जागा, उत्तम जागा आहे. तुमच्यासारख्या शिक्षिका ज्ञानज्योत अकॅडमी मध्ये काम करतायत. ज्या विद्यार्थ्यांचं, ज्या पालकांना मराठी विषयाची भीती वाटत असेल, मराठी वीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं, त्यांना ज्ञानज्योत अकॅडमी मध्ये तुम्ही काय सांगाल की तुम्ही ज्ञानज्योत अकॅडमी खास मराठी विषयासाठी का जॉईन करावी, आम्ही कशा पद्धतीने तयारी करून घेतो, तुम्ही काय पालकांना तो एक संदेश पोहोचवाल किंवा काय पालकांना सांगाल की तुम्ही का ज्ञानज्योत मध्ये जॉईन व्हा मराठी विषयासाठी खास? खरं तर मराठीबद्दल मुलांच्या मनामध्ये भीती असते सुरुवातीपासूनच. कारण घरामध्ये जरी मातृभाषेत घेत असतील ते स्वतःचं हे ज्ञान, तरी पण घरामध्येच वीक पडतात मुलं. आणि त्याच्यामुळे आपण ज्ञानज्योत मध्ये आपण अगदी शून्यापासून म्हणून हरकत नाही, आपण त्यांना पूर्ण मराठी आपण त्यांचं करून घेतो. प्रत्येक गोष्टीला मराठी शब्द काय आहे, एक अगदी समानार्थी असू देत किंवा विरुद्धार्थी शब्द असू देत, तो मराठी का आहे, त्या मराठीच्या पाठीमागचा अगदी त्या शब्दाचा उगम स्थान पासून पूर्ण त्यांना आपण समजावून सांगतो. आणि त्याच्यामुळे आपोआप हळूहळू त्यांच्या लिखाणामध्ये किंवा बोलण्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. अगदी निबंधासारखे विषय सुद्धा ते मुलं नंतर स्वतः पूर्ण मराठीमध्ये लिहू शकतात. त्याच्यामुळे त्यांनी मी तर असं आवाहन करेन म्हणजे की ज्ञानज्योत मध्ये मराठीसाठी तरी तुम्ही अगदी न भीता किंवा न कुठल्याही प्रकारचा विचार करता तुम्ही ज्ञानज्योत मध्ये अवश्य अगदी पाय टाकू शकता. आणि त्या मुलांची अगदी पूर्ण 100% यश मिळवून देण्याची तयारी ज्ञानज्योत करून घेतो. प्रश्नच नाही. मनापासून धन्यवाद मॅडम. जाणवतो मराठी, बोलतो मराठी, जगतो मराठी. त्याच्या पुढे जाऊन आम्ही शिकवतो देखील मराठी. ज्ञानज्योत अकॅडमी मध्ये खास मराठी विषय शिकण्यासाठी जे मराठी पालक आहेत, ज्यांना मराठी शिकायचे, त्यांनी नक्कीच ज्ञानज्योत अकॅडमीला भेट द्या. ज्ञानज्योत अकॅडमीशी जॉईन व्हा असं तुम्ही म्हणतायत. आणि 100% मॅडम गेली 8-10 वर्षापासून तुम्ही ज्ञानज्योत अकॅडमीचं मराठीचं डिपार्टमेंट सांभाळतायत. उत्तम प्रकारचं मराठी मुलांना शिकवतायत. हाच तुमचा मराठीचा प्रवास जोरदार मराठी माणसांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सुरू राहावा. तर तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा. थँक्यू मॅडम.